नमस्कार, मी नेहा. शहापूर माझामध्ये आपलं स्वागत. पाहूया शहापूर आणि राज्यातील ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे बातमीपत्र सुपरफास्ट. पत्रकार शरद पाटील कुणबीरत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित. महाराष्ट्रातील विविध वृत्तांमध्ये गेली 26 वर्ष सातत्याने विविध विषयांवर लिखाण करणारे तसेच सलग 23 वर्ष मशाल हे वृत्तपत्र चालवणारे वाडा तालुक्यातील पत्रकार शरद यशवंत पाटील यांना कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे शामराव पेजे समाजभूषण कुणबीरत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ पत्रकारितेची दखल घेत ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजाला घेऊन त्यांना ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्या प्रेरणेने रयत गुरुकुल प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पाची विद्यार्थ्यांना प्रज्ञेचा शोध घेणे, गुणवत्तेत वाढ करणे, स्वयं अध्ययनाची सवय लावणे, उपक्रमशीलता निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, ज्ञानात्मक पातळीत बदल घडवून आणणे, शारीरिक, बौद्धिक व मानसिक दर्जा सुधारणे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे, स्वावलंबनाचे महत्त्व समजावणे, विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचा शोध घेणे, कलागुणांना वाव देणे असे अनेक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे क्षेत्रभेट. विद्यार्थ्यांना सभोवताली होणारे व्यवसाय व त्या व्यवसायाची प्रक्रिया कळावी यासाठी हेदवली गावाचे दिनेश खर्डे यांच्या वीट कारखान्याला न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना कारखान्यात गेल्यावर अनेक शंका आणि प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न वीट कारखाना मालक दिनेश खर्डे यांना विचारून त्यांनी आपल्या शंकांचे निरसन केले. तसेच कुलगुरू प्रमुख सहाय्यक प्रवीण ढेरे सर व उपशिक्षक निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वीट निर्मितीविषयी माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, शहापूर माझा, डोळखाम. भिवंडी शहरातील धामणकर नाका अजंठा कंपाऊंड येथील मोदी डाईंग कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत यंत्रसामुग्रीसह डाईंगमधील लाखो रुपयांचा कापड साठा जळून खाक झाला आहे. सुदैवाने सुट्टीच्या दिवशी डाईंग बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या भीषण आगीची माहिती भिवंडी अग्निशमन दलाचे अधिकारी DN साळवी यांना मिळताच त्यांनी आपल्या अग्निशमन दलाच्या 3 बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग अधिक भडकण्याचा धोका वाढल्याचे लक्षात येतात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी ठिकाणच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. तब्बल 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले. मोदी डाईंग नागरी वस्तीत असल्याने भडकलेल्या आगीत निवासी घरे जळण्याचा धोका होता. आगीचे लोळ हवेत पसरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम येथील नागरिकांना सुरक्षितपणे ठिकाणी हलवले. दरम्यान अजंठा कंपाऊंडमधील मोदी डाईंगचे मालक अरुण मोदी यांच्या कापड डाईंगला गेल्या 3 वर्षांपासून आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या आगीबाबत नागरिकांमधून संशयाचा धूर निघत आहे. तर भिवंडीत दरवर्षी यंत्रमाग कारखाने, डाईंग व गोदामांना वारंवार अशा आगी लागण्याचे प्रकार घडत असल्याने या आगी निव्वळ कोट्यवधींच्या विमा रक्कम उकळण्यासाठी लावल्या जात असाव्यात असेही बोलले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शहापूर माझा, भिवंडी. वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात असताना त्यांच्या देवगिरी निवासस्थानानजीक एक तरुण दुचाकी सायकलवर ग्रीन इंडियाचा फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन दिसला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित वाहन थांबवत त्याची चौकशी केली. हैदराबाद येथून ग्रीन इंडियाचा संदेश घेऊन देशभ्रमणासाठी सायकलवर स्वार झालेल्या या तरुणाने वृक्ष लागवडी संदर्भात जनजागरणाचे कार्य हाती घेतले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर तरुणाच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. घनसोली चिंचआळी मच्छी मार्केटजवळ हिरालाल आत्माराम मडवी यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये राहणारा रहीस रसूल बक्स वय वर्ष 31 मूळ राहणार उत्तर प्रदेश त्याचाच सहकारी इरफान कुरेशी याने गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी भगवान महादू जाधव राहणार घनसोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अडागळे हे करीत आहेत. आरोपी इरफान कुरेशी याचा सर्वतोपरी कसोशीने शोध घेणे सुरू आहे. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलंय. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह. पाहत राहा फक्त शापूर माझा.